आदरणीय सीमाताई आठवले, अविनाशजी मातेकर, राजा सरोदे, पप्पू कागदे आणि सर्व महाराष्ट्रातून आलेले राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते बांधवांनो, जिस समाज का दल होता है उस समाज का बल होता है। माझे पत्रकार मित्र आणि राहीताई भिडे बांधवांनो, जिस समाज का दल होता है उस समाज का बल होता है। आपल्या समाजाचं जर दल मजबूत करायचं असेल तर आमच्या गाव लेवल पासून बूथ लेवल पासून ते पार्लमेंटरी पर्यंत आमच्या कमिट्या पाहिजे। आपल्या किती कमिट्या आहे? या महाराष्ट्रात 90,000 पोलिंग बूथ आहेत। दरेकर साहेब, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राजाभाऊ सरोदे आपल्या कार्यकर्त्यांचे पोलिंग बूथ किती आहे याचा आपण अभ्यास केला पाहिजे। मी नागालँडच्या अल्पेचं अभिनंदन करीन, तो राजाभाऊ महाराष्ट्रातल्या नाही करणार का? तर नागालँड मध्ये अल्पेच्या झेंड्याचा विजय झालेला आहे। तिथं 2 वार आठवले साहेबांच्या नावावर फोटो लावून आमदार झाले। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, दरेकर साहेब आमचे मोठे भाऊ आहेत, ते मोठ्या पक्षाचे नेते आहेत। जर आम्हाला खऱ्या अर्थानं मान्यता पाहिजे असेल तर 12 आमदार पाहिजेत, 12 आमदार दिले पाहिजे तुम्ही आम्हाला। नाहीतर आम्हाला 60% मतं पाहिजे। 6 राज्यामध्ये आम्हाला 60% मतं पाहिजे। मी हे का सांगतोय दरेकर साहेब, मला 4 राज्यात पक्षाची मान्यता मिळालेली आहे। त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश 4 राज्यात मला मान्यता मिळाली आहे। परंतु महाराष्ट्रात गेल्या बारीने आम्ही लोकसभेला एकही सीट लढली नव्हतो, विधानसभेला 1 जागा होती। तीच आठवले साहेबांची माझी अवस्था। माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल किंवा राष्ट्रीय समाज पक्ष असेल, आम्ही जागा तुमच्या 280 मागत नाही, 288 नाही। राजाभाऊ जरी म्हणला असेल तरी आम्ही एखाद्या शब्दातनं कमी येऊ, पण कमीत कमी पक्षाला मान्यता मिळण्यात 2 तरी खासदार पाहिजे, 12 आमदार पाहिजे किंवा 60% मतं पाहिजे। आणि अल्पेच्या जनतेला माझी विनंती आहे, आय एम नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर। आपण काय केलं पाहिजे? मागत नसतो, मला हे द्या, मला ते द्या। भाजप आपला मोठा भाव आहे, मित्र पक्ष आहे, त्यांना आपल्याला आणून दिलं पाहिजे की तुम्हाला देतोय आहे। आणि याचं उदाहरण सांगतो, लोकसभेला मी नरेंद्र मोदींचं अभिनंदन करीन, नड्डाचं अभिनंदन करीन, देवेंद्र फडणवीसचं अभिनंदन करीन। त्या 3 वाघांनी माझ्यासारख्या एका छोट्या माणसाला बोलवलं, 1 जागा दिली। दुर्दैवाने माझा पराभव झाला। माझ्या पक्षाच्या विजयात रामदास आठवलेंचा देखील वाटा मोठा आहे, कारण माझा पहिला आमदार बाबासाहेब पाटील आला त्यावेळेस आठवले साहेबांचं हेलिकॉप्टर आलं। माझा दुसरा आमदार राहुल कुल आला त्यावेळेस रामदास आठवलेंचं हेलिकॉप्टर उतरलं। आणि मी परभणीला माझा आमदार आता विधानसभेत आमदार आहे रत्नागर होते, त्यासाठी देखील आठवले साहेबांचं हेलिकॉप्टर उतरलं। काल मी उभा होतो, मोदी बरोबर आठवले साहेब देखील माझ्या प्रचाराला आले। दुर्दैव 4,87,000 मतदान मी घेतलं 16 दिवसात। माझा पराजय झाला। मी नाराज नाही, मी मोदींचं किंवा फडणवीस साहेबांचं अभिनंदन करेन, शिंदे साहेबांचं अभिनंदन करेन, अजितदादांचं अभिनंदन करेन। म्हणून माझ्या अल्पेच्या लोकांना विनंती आहे, तुम्ही गाव लेवल पासून जोपर्यंत संघटन मानणार नाही, आपला नेता एक आहे ना, बाबासाहेबांनंतर या देशातला पहिला मंत्री कोण झालाय? त्याचं नाव रामदास आठवले। अरे दिल्लीला गेल्यानंतर हॉलमध्ये बंगल्यामध्ये तरी जाऊन थांबता येतं ना आपल्याला, कमीत कमी नाही तुमचं काम आहे बंगल्यामध्ये तर राहिली जाता येतं ना आम्हाला, तिथं आठवले साहेबांच्या बंगल्यात जावं येतं। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे अल्पेच्या जनतेला, तुमची ताकद मोठी आहे, पण आम्ही काय करतोय? इलेक्शन आलं का म्हणतात संविधान बदललं। अरे मला बाबासाहेब माहिती आहे ना काय? मी बाबासाहेब काशीराम कडून शिकलो नाही, तो बाबासाहेब माझ्या मनातला आहे। मी ज्यावेळेस मत मागाय परभणीत गेलो तो बौद्धवाडी लोकसाहेब म्हणजे तुम्ही संविधान बदलणाऱ्या माणसाला। अरे म्हणलं मी मागासवर्गीय आहे, मोदी मागासवर्गीय आहे, आठवले साहेब का येऊन गेलेत? नाही, लोकांनी मानलं, आमचा पराभव झाला। पण आम्ही नाराज खचून जाणार नाही, या देशावर सत्ता करणार आणि एक दिवस आम्ही मालक म्हणून येणार आहे। फक्त तुमची साथ पाहिजे। माझी आपल्याला विनंती आहे, एक केंद्रीय नेतृत्व आहे। ज्यावेळेस शपथविधी झाली मोदी साहेब तेव्हा आठवले साहेब मी बोलतो, हा माणूस संविधानाला पुढे टाकून झोपले, त्यांच्याबद्दल बदनामी करण्यात आली।
आणि ज्यांनी संविधान बदलण्याची भाषा बरेच वेळा केली, नाव नाही घेतलं, इनडायरेक्टली काम केलं, त्या माणसांना मी मदत केली. म्हणून सेक्युलरच्या नावाखाली दलित, ओबीसी आणि मुसलमानांनी किती विचार केला पाहिजे याचा विचार तुम्ही करा. राजकीय भागीदारी कोणी दिली? आठवले साहेब असतील किंवा मी असेल, मी तर मेंढराकणार पोरग. त्या देवेंद्र फडणवीसनं फोन केलं, मला कॅबिनेट मिनिस्टर केलं. त्यात आठवले साहेब देखील आले. आठवले साहेब राज्यसभेला झाल्यानंतर आमच्यासाठी आले, म्हणले ह्याला कॅबिनेटच करावं लागेल. दरेकर साहेब मला राज्यमंत्री करतो, मी राज्यमंत्री करत नाही, आमच्या राहुल कुल्ला करा. त्यावेळेस आठवले साहेबांनी वेळ काढ. म्हणून बांधवांनो, कुस्की आपली आहे का लढाई? आपली ताकद आहे का 288ची 28 लोकसभेची आहे ना? तुम्ही अरे बाबा, आम्ही रिडोलच बनलो होतो ना आठवले साहेब. आम्ही रिडोलसला काय झालं माहित आहे का? 2009ला 1000 जागा नव्हते. माझ्या पक्षाचं 2 आमदार आलत, समाजवादीचं आमदार आलत, सेकापचं आलत, पण आठवले साहेबांचे आमदार नव्हता. तर तुम्ही कुठे होता? रिडोलस बनलो होतं, रिडोलस. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आय एम ए प्रॅक्टिकल स्टुडंट. मी काय हिस्टॉरिकल स्टुडंट नाही, मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेला इंजिनियर आहे. म्हणून मी सांगतोय, आमचं संघटन मजबूत करा. रमाबाईमध्ये नगरसेवक आमचा काय येत नाही? PL लोखंडे आमचा नगरसेवक काय येत नाही? याचं चिंतन आणि वजन केलं पाहिजे, आलं पाहिजे. मी सत्य प्रॅक्टिकल बोलतोय आणि इथून युतीचं सरकार चालणार आहे. म्हणून बांधवांनो, आपण मंडळींनी आपण विचार केला पाहिजे. आम्ही डेडिकेशन, डेव्होशन आणि डिटर्मिनेशन किती करतो ते. माझी नम्र विनंती आहे, आठवले साहेबांच्या सत्काराला मी एवढंच सांगेन की आठवले साहेब, तुम्ही जे काम करताय ते आमच्या महायुतीतले मोठे भाव आहे. तुमच्या पाठीमागे आमचा राष्ट्रीय समाज पक्ष उभा असत. तुमचं आयुष्य चांगलं हो आणि नागालँड सारखं महाराष्ट्रात देखील आरपीआयनं वाढावं ही शुभेच्छा देतून आपल्या जागेत